दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो येतोय आपल्या भेटीला आणि 4 षटकांचा सामना पहिल्या फेरीतला हा 5वा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम मॅच असेल. आपण पाहतोय श्री गणेश पिंपळनेर आणि आई एकविरा चौदरपाडा पुन्हा एकदा या मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन सलामीचे बॅटर नितीन आणि मंगेश. स्ट्राईकला आपण नितीन, नॉस्टेकिनला मंगेश. गोलंदाज दिगंबरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसवला जातोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती विकेट. पहिला धक्का लागतो. परंतु पंचांची तीक्ष्ण नजर, घारीची तीक्ष्ण नजर तिथे आपल्याला पाहायला मिळाली. पंच हिरामन खरकर सर तिथे उपस्थित आहेत आणि स्क्वेअर लीगचे पंच आहेत सुमित देशमुख. डान्सिंग अंपायर. एक मैदानावरती आपल्याला आज मंत्रमुग्ध पाहायला मिळालेली स्पर्धा. जेव्हा मात्र पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते पंचांसाठी त्यावेळेस मात्र अजून पंच मंत्रमुग्ध करतील प्रेक्षकांना. नवीन फलंदाज पुढचा बॉल दिगंबरचा पडल्यानंतर थोडासा स्टंपला पिचिंग ठेवलाय आणि मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन येतोय. ड्रेसिंग कंपल्सरी नाही 12व्या खेळाडूची, त्यामुळे मात्र आपण पाहतोय 2 रनांची पॅनल्टी सोर संघाला इथं मात्र लावण्यात आलेलं आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग ही मात्र स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी आहे. कारण का ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस मात्र संघाने एक सोर संघाच्या संघाने एकाने सांगितलं आमच्याकडे आमच्या संघामध्ये काही खेळाडू नाही, काही पालखीला रवाना झालेले आहेत. त्यावेळेस मात्र आमचा आज संघ मात्र थोडं कमी स्थितीमध्ये पाहायला मिळेल आणि ती स्थिती मात्र इथं जाणवत असताना दुसरा धक्का लागतोय. दिगंबरने ते मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अजून एक रोशनचा विकेट कॅरी होतोय. अजून एक धक्का लागतोय तो म्हणजेच दत्तकृपा सोरगाव संघाला. दुसरा धक्का आपण पाहतोय. काय वेगाने चेंडू हाताला होता दिगंबरचा. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. व्हेरिएशन खूप चांगला होता. मिडल स्टंपवरती चेंडू जाऊन आदळला आणि यष्ट्या पूर्णपणे इथे उद्ध्वस्त केल्या. दुसरा धक्का लागतोय. नॉन स्ट्राईकरला आपण मंगेशला पाहू शकता. अजूनही स्ट्राईक त्याच्याकडे मिळाली नाही, परंतु या धावांचा संघर्ष आणि मात्र संघर्ष करावा लागेल सोरगाव संघाला. याच दरम्यान नितीनजी कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ हे मालिका वीरासाठी कूलर इथं स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीनजी कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ मालिका वीराची इथे मात्र कूलर स्पॉन्सर केलेला आहे. कमलेशजी कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून त्याचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि इथे स्वागत केलाय गोलंदाजाचा. बघा हिरामन करकर सर, क्या बात आहे. हीच तर मंत्रमुग्ध आणि मनोरंजन आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस मात्र तिथे चर्चेला उदान येतोय मैदानावरती हिरामन खरकर सरांचं, त्यावेळेस मात्र डीजे संगीत आपण खूप चांगलं वाजवलं पाहिजे. एकच चर्चा असेल मैदानावरती, फक्त क्रिकेटची नसेल तर, खेळाडूंची नसेल तर मात्र पंचांची. पुढचा बॉल दिगंबरवरती हल्ला चढवला जातोय. फलंदाज उमेशच्या माध्यमातून पहिला षटकार. लॉफ्टेड ड्राईव्ह पॉइंटच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह खेळून काढलेला आहे. फटका खूप चांगला आहे. क्लासिकल क्रिकेट. चेंडू थांबणार नाही. सीमा पार हा येईल. दुसरा चौकार. ते डान्सिंग अंपायर सर्व प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील तेच मात्र एन्जॉय करतायत ही स्पर्धा
आणि हिरामन खरकर सरांना खास म्हणजे ते बघत असतील. 200 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे आयोजक गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र देण्यात येणार आहे. ते हिरामन खरकर सरांना लॉफ्टेड ड्राईव्ह, अतिशय देखणा स्ट्रोक, खूप लांब पल्ल्याचा हा दमदार षटकार येतोय. दिगंबरच्या नावावरती राहिले होते आणि त्याच्यानंतरचे मात्र चेंडू ते मात्र फलंदाज उमेशच्या नावावरती राहिले. 2 षटकार ठोकले आणि चक्कर त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या दिलेला आहे स्कोर कार्डवरती ती 16. बघा प्रेक्षकांना काय हवं असतंय तर मात्र मनोरंजन आणि मनोरंजन ते मात्र इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय ते हिरामन खरकर सरांच्या माध्यमातून. जशी मॅच रंगेल, जसं आता तापमान तापलाय तसं मात्र मॅच सुद्धा इथे रंगलाय आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि पहिला षटक समाप्त झाल्यानंतर धावा झालेल्या आहेत 16. बघा सावधचे जे प्रेक्षक आहेत डाव्या बाजूला ते पट्टी सोडायचे. कृपया आपल्याला विनंती असेल, सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. डाऊन दी बॉल आणि विकेट होतं इथे मंगेश भुतेचं. अजून एक गडी बाद होतोय तो सोरगाव संघाला लागणारा हा धक्का क्रमांक 3. बॉल वरती विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर किरण पाटील 360 डिग्री आपण पाहतोय पॉवर प्ले साठी जाणला जातोय. परंतु या षटकामध्ये आपण बघितलं किरणला थोडा मागे ठेवलाय सावध संघाचा एक्सप्रेस, भिवंडी एक्सप्रेस ज्या नावाने मात्र ज्याची ओळख आहे तो किरण पाटील. कालचा दिवस किरण पाटीलने नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे या बापगावच्या मैदानावरती गाजवला आणि चॅम्पियन का मी ठरलो त्याचं उत्तम उदाहरण देत असताना आई एकविरा सावध संघ किरण पाटीलला आपण पाहू शकता. भिवंडी एक्सप्रेस ज्या नावाने मात्र व्यावसायिक क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल, मात्र त्याच्या नावाचा कायम दबदबा राहिलेला आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती क्वार्टरला भिवंडी या नावाने मात्र त्याची ओळख. आणि आज पुन्हा एकदा किरण पाटील आपण पाहू शकता एक्सप्रेस या नावाने. पुन्हा एकदा आले LBW चे अपील, पंचांचा बोट आकाशामध्ये. LBW च्या माध्यमाने इथं पकडलाय फलंदाजाला. अजून एक गडी बाद होतोय सोरगाव संघाचा. मिडल स्टंपवरती पकडला फलंदाजाला. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते. सातत्याने त्याची मात्र भिवंडीमध्ये चर्चा केली जाते. क्वार्टरल ऑफ भिवंडी या नावाने मात्र त्याची ओळख आणि तोच गोलंदाज किरण पाटील आज पुन्हा एकदा या वांद्रेकर चषकामध्ये आपली दहशत आणि दरारा निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल किरणचा खूप वेगाने फेकला होता, बेल्स उडवली जातोय. अजून एक गडी बाद होतोय. इथे काय घडलंय मैदानावरती, तू चल मैं आया अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते सोरगाव संघाची. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक ठरणारा हा गोलंदाज किरण पाटील ठरलाय. तो एकविरा सावध संघाचा पहिला गोलंदाजाच्या नावावर राहिली एकविरा स्पोर्ट सावध या संघाचा. सातत्याने आमच्या कॉमेंट्री पॅनल मध्ये सुद्धा चर्चा केली जाते की नाव द्यायचं कोणाचं, असा 12वा प्रतिनिधी आम्हाला सांगतायत. पहिला नाव आला होता 9100, त्याच्यानंतर नावाला आई एकविरा आणि शेवटच्या षटाला मात्र नाव फिक्स झालेलं आहे एकविरा स्पोर्ट सावध. काही हरकत नाही, कुठेतरी चर्चा केली जाते या नावाबद्दल
आणि नाव ते मात्र आता त्या नावाला उदाहरण आलेलं आहे ती म्हणजेच किरण पाटील, एक कॉट्रेल ऑफ भिवंडी, ज्याचं नाव मात्र सातत्याने आपण घेत असतो. विकेट हॅट्रिक झालेला आहे, धावा झालेल्या आहेत त्या 16. पुढचा बॉल किरणचा खूप वेगाने, अजून पाहावा लागेल, अजून एक विकेट, बेल सोडली जातोय. चौथा गडी येथे मात्र बाद झाला येतो दत्तकृपा सोरगाव संघाचा. पहिला कॅच घेतला होता, त्याच्यानंतर 3 क्लीन बॉल केलेले आहेत किरण पाटीलने. काय गोलंदाजी केली जातोय, खूप वेगाने चेंडू रिलीज केला जातोय आणि प्रत्येक चेंडूवरती गतिशील आणि जो नियंत्रण आहे तो मात्र नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतोय. भेदकता, अचूकता त्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पाटील नवीन फलंदाज. सुभाष बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे या 2 फलंदाजांवरती जिम्मेदारी पुन्हा एकदा एसट्या त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. दीपराज मैदानावरती काय इथं घडलाय आणि काय चर्चा चालू आहे मैदानावरती. आल्या आल्या प्रत्येक खेळाडूला इथे मात्र मागे परतावा लागतोय. अजून एक धक्का लागतोय तो दत्तकृपा सोरगाव संघाला. दुसऱ्या बाजूने खूप चांगली गोलंदाजी मात्र केली जाते किरण पाटीलच्या माध्यमातून. धावा झाल्या 16. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्याच्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे तो सोरगाव संघाला. पुढचा बॉल राऊंड द विकेटने आता मात्र सन्मान दिलाय. ज्या ज्या वेळेस चांगला गोलंदाज असतो त्या वेळेस मात्र चांगल्या गोलंदाजाला सन्मान देणं एक काम असतं. मेडन वर आणि 5 विकेट घेतलेल्या किरण पाटीलने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरलेला आहे मेडन वर टाकणारा आणि विकेट हॅट्रिक आणि 5 विकेट घेणारा हा किरण पाटील, कोट्रेल ऑफ भिवंडी ज्या नावाने ओळखला जातोय तो किरण पाटील च्या नावावरती राहिलेला आजच्या दिवसामधील मेडन वर. व्हेरी गुड बॉलिंग. मी किरण पाटील साठी एकच सांगू शकतो कि तुम्हें होगा दिल से खेलने का शौक, हमें तो बस क्रिकेट खेलने का है शौक. अतिशय चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केली किरण पाटीलने. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल, त्या माध्यमातून सुद्धा त्याचा मात्र नावाचा डंका राहत असतो. नेहमीच आपण पाहतोय मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये किरण पाटीलला मागणी असतोय आणि किरण पाटील आपण नेहमी सातत्याने पाहत असतो. निखिल पाटील त्याचे सख्खे बंधू आहेत, निखिल पाटील मात्र आता पुन्हा एकदा येतोय तिसऱ्या षटकासाठी. पहिला डॉट बॉल निखिल पाटीलचा. या हंगामामध्ये जर बघितला दीपराज तर 6वा संघ खूप चांगल्या भक्कम स्थितीमध्ये आहे आणि चांगला परफॉर्मन्स मात्र या आमने लोणावळा असोसिएशन मध्ये राहिलेला आहे. मोठी मोठी स्पर्धा मात्र गाजवल्या आहेत या 6व्या संघाने. इथे मात्र पुढचा बॉल पावा लागेल, रिदम चुकली जात आहे, कुठेतरी अडथळा येतोय गोलंदाज निखिल पाटीलच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल आल्यानंतर मात्र इथे आता बॅटिंग करावी लागेल फलंदाज सोरगावच्या या दोन्ही फलंदाजांना. उमेश, ज्या उमेशने 16 धावा कुठून काढल्या तो उमेश मात्र आता स्ट्राईकला. फुलर लेनचा बॉल लॉफ केलेला आहे, ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतोय. इनफिल्ड वरून चेंडूला उचलेल तोपर्यंत एक चिक्की सिंगल मात्र मिळेल. उमेशच्या बॅट मधून 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, 2 षटकार आणि चौकार. त्या उमेशकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं खूप गरजेचं असेल. स्ट्राईकला रोहन. पुढचा बॉल निखिल पाटीलचा. शॉर्ट पिच चेंडू आता थोडासा उचली घेतलाय चेंडूने आणि मात्र यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कामगिरी केली जातोय. 1 बॉन्स चान्स असेल निखिल पाटीलला. पंच सांगतात का थोडासा हाईट फॅक्टर होता, थोडी उचली घेतली चेंडूने. आपण स्क्रीनवरती बघितलं तर
निखिल पाटीलचा हा चेंडू रोहन साडे लॉप करायचा होता परंतु बॅटची एज लागतोय. शॉट फाईन लेगला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र पाहावी लागेल ती 18 या धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये दिगंबरच्या 16 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की दीपराज एखादा मोठा टार्गेट सेट करू शकतो सोरगाव संघ. जरी खेळाडू नसले तरी मात्र एक धावसंख्या चांगली होती. परंतु त्याच्यानंतर किरण पाटीलने जी गोलंदाजी केली नक्कीच एक वाखाणण्य जोगी गोलंदाजी म्हणावं लागेल. 5 गडी बाद केले. मेडन ओव्हर षटक हाताळला. विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला या स्पर्धेमधला आज. आणि तीच चर्चा आपण आज नेहमीच सातत्याने करत राहणार आहोत. पुढचा बॉल निखिल पाटीलचा. अपस्टम्पला पिचिंग केलं जातंय. थोडंसं अपस्टम्पचं लाईन सोडून चेंडू मात्र वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव मिळतोय ती सोरगाव संघाला. एकविरा स्पोर्ट्स सावध संघ टॉस जिंकल्यानंतर मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि मात्र त्याला साजाशी मात्र कामगिरी करत असताना सावध संघाचे तिन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो इथे मात्र लॉफ केलाय पाहावा लागेल. इस्टनच्या मागे चेंडू जातोय डी झोन मध्ये आणि मात्र एक धाव मिळतोय सोरगाव संघाला. उमेश आहे आणि उमेशकडे तेवढी क्षमता आहे. टासून भरलेले आहे. मोठे फटके मारण्यासाठी मात्र जाणला जातोय आणि उमेशलाच मात्र इथनं काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. 35 ते 40चं एक मोठं एक टार्गेट ठेवा लागेल समोरच्या संघासाठी. पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न. बॉटमचा फुटवर्कचा वापर नाही तिथे आणि एस्टनच्या मागे क्षेत्ररक्षक होता. खूप चांगली स्टंपिंग केली जाते आणि उमेशची केली समाप्त होतोय. अजून एक धक्का लागतोय तो दत्तकृपा सोर संघाला. आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026चं हे आयोजन आणि या आयोजकांनी खूप चांगली रात्रंदिवस मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यासाठी. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक एकदा सरचे हार्दिक स्वागत. सन्मान्य गणेशजी पाटील असेल, आतिश पाटील, विक्की बजागे, सूरजजी पाटील, रितेश पाटील, दिविज पाटील, निखिल बजागे, साहिल पाटील, आशीर्वाद पाटील, जय पाटील, अभिजित पाटील, मानस पाटील, दीपराज पाटील आमच्या सोबत आहेत. दीपराज खूप चांगली कामगिरी करतायत स्कोरिंग अपडेटिंगची भूमिका. त्याच्यानंतर करण पाटील, ओमकार पाटील, सुमित पाटील, तन्मय पाटील, दक्ष बजागे, वंश पाटील, नितेश बजागे, वैभव पाटील, जितेश माली, प्रेम पाटील, निशांत पाटील आणि जितेश पाटील या सर्व नवतरुण मंडळींनी या स्पर्धेसाठी खूप चांगला मोलाचा वाटा उचलला आणि आज स्पर्धेला यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. सर्वांची मेहनत आज उत्कंठा शिगेला लागलेली आहे. जाऊया मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट. तिथे मात्र सामना रंगलाय आपण पाहतोय. धावसंख्या झालेला आहे 21. गोलंदाज जयेश. रोहन स्ट्राईकला उडवलाय चेंडूला. पाहावा लागेल क्षेत्ररक्षक आहे तिथे इनफिल्डच्या आतमध्ये आणि मात्र एक धाव मिळतोय. मंथन बजागे यांचा सुद्धा सहकार्य लागला या स्पर्धेला. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मान सन्मानासाठी माईची शाल एक उबदार शाल मात्र त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. मंथन बजागे आपण याचं या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट आणि धावा झालेल्या आहेत 23. जयेश गोलंदाज आहे. 3 चेंडूमध्ये 3 इथे धावा खर्च करतोय जयेश. पुन्हा एकदा राऊंड द विकेट आमच्या समालोचन कक्षकडनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एक धाव, एकेरी दुहेरी धावा. इथे मात्र संघर्ष करावा लागतोय सोरगाव संघाच्या या फलंदाजांना. कारण का दीपराज जर आपण बघितलं तर संघर्ष खूप महत्वाची गोष्ट आहे या क्रिकेटमध्ये. ज्या वेळेस तुम्ही संघर्ष कराल ना त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या संघर्षाचा नक्कीच फायदा मिळत असतो.
पण तो दुसऱ्या बाजूने काय संघर्ष केलाय शेवटच्या क्षणाला इथं बॅटचा स्पेस ओपन केला. फलंदाज आपण बघितलं तर रोहनने आणि चेंडूला फेकून दिल्या सीमा पार 7 धावांसाठी षटकार. आकड्यावरती रोहनने मात्र आताच्या सध्याच्या घडीला आपल्या संघाला थोडं काय ना होईना परंतु सावरलाय, कारण का षटकार आलाय. आता धावा झालेले 33. अंतिम चेंडू गोलंदाज जयेशचा स्लोगिंगवर षटकामध्ये अंतिम चेंडू सुद्धा आपल्याला डॉट पाहायला मिळाला आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. 30 धावा लावल्या जातात, टार्गेट सेट केलाय, 31 धावा बनवायच्यात. दुसऱ्या सत्रामध्ये एकविरा स्पोर्ट सावध संघाला या पण तत्पूर्वी आपण टॉस घेणार आहोत. या ब्रेक नंतर श्री गणेश पिंपलनेर विरुद्ध आई एकविरा चौदरपाडा या दोन संघांदरम्यान. या संघनायकाने यायचं आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टन इथे आमच्या व्यासपीठावरती सज्ज आहेत. आपण नाणेफेक केला जाईल, जिथे मात्र आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026चं पर्व आहे आणि ते टॉस बॉक्स मात्र आम्हाला स्पॉन्सर केले आहे स्वर्गीय रोहिदास पाटील व स्वर्गीय बबन जाधव यांच्या संयुक्त विद्यमानाने. आपण टॉस बॉक्समध्ये पाहू शकता स्क्रीनवरती आपण. तर 2 नाण्याच्या बाजू आहेत, पिंपलनेर संघ चौदरपाडा संघ. एका बाजूला आहे आई गावदेवी स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला आहे वांद्रेकर चषक. यस, इट इज कॉल. पिंपलनेर संघाचे कॅप्टन टॉस करणार आहात, मान्यवर आहेत आमच्या उपस्थित कमलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. टेल इज कॉल वांद्रेकर चषक आणि पाहणार आहोत कोणत्या बाजूने लागतं. या क्या बात आहे, पिंपलनेर संघ टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. तर 4 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत रोखू शकाल आपण चौदरपाडा संघाला? 40 ते 45 धावापर्यंत रोखू शकतो. जास्त आपण बोलणार आहेत पिंपलनेर संघ आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल आपण काय बोलू शकाल? आयोजन खूप छान आहे. गेल्या वर्षी पण आम्ही इथे आलो होतो, तसंच आहे, पण या बरेच तर अजून भारी केले देवी. आणि या ट्रॉफ्या तर 8 नंबरापर्यंत आहे. अशा ट्रॉफ्या अजूनपर्यंत बघितल्याच नाही कुठे, 8 नंबरापर्यंत ट्रॉफ्या, आणि खूप चांगलं केलं आयोजन. येस, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. पिंपलनेर संघ टॉस गमावलाय, चौदरपाडा संघ आपल्या विरोधात निर्णय लागलेला आहे. प्रथम बॅटिंग करायचं, 4 षटकांचा सामना आहे, तर किती धावांपर्यंत आपली मजल असेल? 50 ते 55 पर्यंत जाऊ. मैदानाचा जर विचार केला तर मागे बघितला तर चौकार षटकार नाही, तिथे डिक्लेअरच रन मिळतोय आणि खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. तर आयोजनाबद्दल आपलं काय 2 शब्द असतील? आयोजन तर खूप छान आहे, आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खास आकर्षण आहे चौदरपाडा संघ या स्पर्धेची संकल्पना का या प्रथमच ठाणे जिल्ह्यामध्ये असं एक आयोजन आहे की प्रथमच 8 ट्रॉफीज या स्पर्धेसाठी. जरी क्वार्टर फायनलला संघ हारला तरी त्यांना ट्रॉफीज मिळणार आहे, म्हणजे त्यांचं मन शांत होईल. आपण काही स्पर्धांमध्ये बघत असतो की क्वार्टर फायनलला संघ हारला, ट्रॉफी आपल्या हातातून गेली, यार काहीतरी भेटलं असतं. पण आपलं काय मत असेल या स्पर्धेबद्दल? इथं पहिल्यांदा झालेली आहे अशी घटना, अशी केल्याबद्दल थँक्यू, बेस्ट ऑफ लक. टॉस हारलाय चौदरपाडा संघ आणि टॉस बॉक्स मधून अशी बातमी मित्रांनो, पिंपलनेर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्या. 4 षटकांचा सामना. ज्यावेळेस मात्र खेळाच्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये दीपक सुतार यांचा एक गोड आवाज, वाईज ऑफ खांबाला. थँक्यू सो मच कल्पेशजी पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आई गावदेवी वांद्रे आयोजित वांद्रेकर चषकामध्ये. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि मॅच क्रमांक सध्या सुरू आहे 5व्या क्रमांकाची, जिथे 31 धावांची आवश्यकता आहे दुसऱ्या डावामध्ये. एकवीर स्पोर्ट सावध टीमला पहिल्या डावामध्ये कॉटरलो भेवंडी, किरण पाटील याची गोलंदाजी, 5 विकेट मिडन ओव्हर आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर फक्त 30 धावा जोडल्या गेल्या.
नवीन रेकॉर्ड झाला असता 6व्या बॉलमध्ये विकेट आली असती तर, परंतु तो बॉल डिफेन्स केला गेला. 31 धाबांची गरज असताना आता सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर हॅरी सर यांचा मॅच ऑन होण्याचा इशारा. स्ट्राईकला किरण पाटील, नॉन स्ट्राईकवर नेहल. बॅटिंग चांगली झाली तर 2 ओव्हरमध्ये देखील मॅच समाप्त करण्याची क्षमता एकविरा सावध स्पोर्ट टीममध्ये सातत्याने आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनमध्ये एक चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून होत असते. पहिलाच बॉल किरणसाठी अकुट टप्पा ऑन साईडला फेकून दिलाय. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार षटकार ठोकलाय किरण पाटीलने. षटकाराने या इनिंगला आपल्या डाबाला सुरुवात करत असताना किरण पाटील चांगलं स्वागत केले उमेश भुतेचं. यावेळेस ओव्हर पिच समोर लॉफ केलाय लॉंगो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील दुसरा षटकार. मिस्टर हॅरी सरांचा हा इशारा पाहिला, त्यांचं नृत्य पाहिलं, प्रभावित केलं. आज मिस्टर हॅरी सरांनी आपल्या नृत्यातून ओव्हर पिच होता त्याला समोर लॉफ केला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लॅट सिक्सर आले. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले किरण पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची हॅट्रिक घेतली होती आणि त्याच किरण पाटीलने तिसरा षटकार ठोकून षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटीलच्या बॅटमधून 3 षटकार. गायकर यांच्या माध्यमातून 10,000 रुपये दिले जातील. त्यांचे समर्थक, त्यांच्या टीमचे काही प्रतिनिधी सध्या पालखी सोहळ्यामध्ये. त्यांना देखील माहिती की हा सामना जिंकणं कठीण आहे, कारण समोर संघ आहे एकविरा स्पोर्ट सावध. 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकलेत. जसं पहिल्या डबामध्ये 5 बॉलमध्ये 5 विकेट घेतल्या, मिडन ओव्हर पाहायला मिळाली. तशाच पद्धतीने बॅटिंग करत असताना लेन चांगली होती. बॉटमॅनचा वापर करत असताना स्ट्रोकला चेक केलं, डिफेन्स केला, सिंगल घेतली. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 19 वर. सुरुवातीलाच उल्लेख केलात की हा सामना 2 ओव्हरमध्ये देखील समाप्त करण्याची क्षमता एकविरा स्पोर्ट सावध टीमकडे आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. 19 धावा. लेग स्टंपच्या बाहेर होता. स्ट्राईकला नवीन बॅटर नेहल. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा मिस्टर हॅरी सरांचा. मॅन फ्रॉम कांबे वरप कल्याण तालुक्याला बिलॉंग करणारे डान्सिंग एम्पायर. हे नाव सध्या महाराष्ट्राच्या बाहेर देखील कर्नाटक, गुजरात, गोवा या ठिकाणी देखील टेनिस क्रिकेटमध्ये मिस्टर हॅरी सरांना आपण सातत्याने पाहतोय आणि आपल्या डान्सच्या जोरावर ते प्रभावित करत असतात, मंत्रमुग्ध करत असतात. असं नृत्य आपण त्यांचं सातत्याने पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच होता, लॉफ करून दिलाय लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये. सिंगल धाव पुन्हा येईल नेहलच्या खात्यामध्ये. त्याचं देखील खातं बॅटने ओपन होत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 20 वर. 21 वर जाऊन पोहोचली. 18 बॉलमध्ये आता 10 धाबांची गरज. पारडं जड झालंय बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट सावध टीमचं. मिस्टर हॅरी सर नृत्य करतात आणि ते पाहण्यासाठी शाळेतील काही विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांच्या नजरा क्रिकेटवर नाही आहेत, परंतु मिस्टर हॅरी सरांवर आहेत आणि हॅरी सरांनी त्यांना हाय बाय लगेच केले. जसा आम्ही उल्लेख केला तसा हॅरी सरांनी त्यांना दोन्ही हात वर करून हाय केलं. सर्वांच्या नजरा आता क्रिकेट बरोबरच मिस्टर हॅरी सरांवर देखील पाहायला मिळतात. 10 धाबांची गरज. 18 बॉल. दुसऱ्याचा पहिलाच बॉल खाली रगला. पिचिंग झाल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर होता. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न नेहालचा. नेहालकडे ताकद आहे, ताकदीचा वापर करत असतात. तो सातत्याने मोठे फटके सजवत असतो. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चेंडूच्या मिनिटवरून बॅट फिरवता आली नाहीये बॅटर नेहालला. पुढ्यात टाकला होता. हा देखील बॉल डॉट. 2 बॉल डॉट आलेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाज रोहनच्या माध्यमातून 16 बॉलमध्ये आता 10 धाबांची गरज. दुसऱ्या डाबामध्ये मैदानाचा विचार करता धावा चेस झालेत.
प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं धावा चेस करणं थोडंसं सोपं जातं. रोहन ओव्हर द विकेटने नेहालसाठी हा देखील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. गती कमी आहे परंतु लेंथ लाईन मध्ये खूप सारे बदल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवतो. थोडासा मागे टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा पुढे गेला तर ओव्हर पिच देखील होईल परंतु काहीतरी आता कानमंत्र दिले गेलेत. क्वार्टर ऑफ बेवंडी किरण पाटीलने सांगितले की नेहाल ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल तू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी तुला ऑफ स्टंपच्या आत यावे लागेल, समोर लॉफ करावे लागतील, तरच तो फटका सजवला जाईल किंवा तू एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर ट्राय देखील खेळू शकतो. हेच सांगितलं किरणने. पुन्हा तीच चुकी केली. किरण तेच सांगतोय की बॉलच्या मिरिटवर जाऊन तुला बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल डॉट आलेत. रोहनने प्रभावित केलं. 4था बॉल डॉट या ओव्हरचा. चांगली गोलंदाजी सातत्याने या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. शांत ठेवले गेलं. नेहालला स्थिर जागेवरून खेळतो, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नाहीये. स्थिर जागेवरून फटके खेळण्याचा प्रयत्न नेहालचा राहिले आणि नेहालचे हाल केले तशी गोलंदाजी गोलंदाज रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. या ओव्हरचा 5वा बॉल राईट अँड ओव्हर द विकेटने नेहालसाठी शॉर्ट टर्म पुल केलाय. ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड थोडीशी खराब. सिंगल धाव येते. 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर 1 सिंगल धाव खर्च केली. पहिले बॉल 4 डॉट होते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 22वर. 9 धावांची गरज. 13 बॉल शिल्लक. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा खर्च झाल्या होत्या. अपुल टप्पा ऑन सेटला पूल खेळलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. मोजून मापून आलेला हा षटकार. बारा बॉलमध्ये 3 धावांची गरज. पहिल्या 12 बॉलमध्ये धावा जमा झाल्यात 28 आणि फक्त 3 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच समाप्त होत असताना एकतर्फी सामना पाहायला मिळाला. ऑन साईडला ताकदीने खेचलाय. बॉल चाललाय खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकला नेहाल यांनी. सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय.